विक्रांत विक्रांत बघतो विक्रांत माझा ही काही औषध आहे ती मागून घ्या। हो मी मागवतो, मी घेतो। बीपी अगदी नॉर्मल आहे। हो पण लवकर बरं वाटेल ना तिला? हो हो होईल ना बरी। मी इंजेक्शन दिलंय तिला, त्यामुळे थोडी झोप लागेल तिला। पण नेमकं झालंय काय तिला? नाही म्हणजे अचानक चक्कर आली आणि पडली ती खाली। तुम्ही मला जे फोनवर सांगितलं त्यानुसार तिला मानसिक धक्का बसलाय, त्यामुळे लक्ष द्या तिच्याकडे। आणि मी काही औषधं यांच्याकडे लिहून दिली आहेत, ती जरा तिला वेळेवर द्या, कदाचित लवकर बरं वाटेल। हो। आणि त्यातून तिला जर अस्वस्थ वाटलं किंवा तिच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला तर मला कळवा, येईन मी। थँक्यू। या मी सोडतो तुम्हाला। हो। हे असं काय होऊन बसलो आपल्या मुलीच्या बाबतीत? कसं सांभाळायचं हिला? आपण नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाहीये। तुम्ही जरा शांत व्हा आधी, वाटेल तिला बरं। आपण घेऊ तिची काळजी, पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तिला दुखवायचं नाही। आणि 2-4 दिवस जरा तिच्या मैत्रिणींना इकडे फिरकूच देऊ नका। सारिकाला बाहेरची कोणतीही माहिती कळता कामा नये। तिच्या तब्येतीची चर्चा होणार नाही याची काळजी घेऊया। ही गोष्ट घराबाहेर जाता कामा नये। अहो तुम्ही जा झोपायला, मी थांबते ना सारिका सोबत। कशी झोप लागणार आहे? त्यापेक्षा इथे थांबलेलं बरं, किमान ही माझ्या डोळ्यासमोर तरी राहील। विक्रांत बच्चा 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 शांत हो, कोणी कुठेही जात नाहीये बाळा। विक्रांत जातोय, तुम्ही थांबवा ना। हो मी बोलेन त्याच्याशी। तुम्ही तुमचं ऐकेल। तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग आत्ता शांत हो भाऊ, शांत हो। विक्रांत हे सगळं काय होऊन बसलंय रे सार्थक? हो ना, किती आनंदात घरी आलो होतो ना आपण। दादाचं इतकं कौतुक वाटत होतं आपल्याला, वाटलं एका प्रॉब्लेम मधून बाहेर आलो, सुटलो, बरं झालं। तर घरी आल्यावर हे असं सगळं, किती सोपं वाटतं ना लोकांना हे सांगायला, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधावा। खऱ्या आयुष्यात तसं काहीच होत नसतं ना। वास्तवातली गुंतागुंत वेगळीच असते। मला समजत नाहीये, एकाचं जर चांगलं होत असेल तर त्यातून दुसऱ्याचं वाईट का व्हावं?
सार्थक, माझ्यासमोर वेगळाच प्रश्न आहे. आपण दोघांनी कोणाच्या बाजूने उभं राहायचं? म्हणजे मी कोणाच्या बाजूने उभं राहायचंय आणि तू कोणाची बाजू घेणार आहेस? आपण दोघांनी दोन वेगवेगळ्या बाजूंनी उभं राहायचं. कोणाला सांभाळायचं आपण सार्थक? दोघांना. तुला वाटतंय ते शक्य आहे? इथे एकाच्या पारड्यात सूक टाकलं की दुसऱ्याच पारडं खाली जाणार. हे बघ सार्थक, सारिका प्रेमात होती हे मला माहितीये. तिच्या वागण्या बोलण्यातून मला हेही समजलं होतं की तिच्या मनात आरतीविषयी किती राग आहे. पण ती इतकं मनावर घेईल असं खरंच वाटलं नव्हतं रे. आणि चल मान्य आहे, आपण सगळे मिळून आता तिला सांभाळून घेऊ, तिच्या कलानी घेऊ. पण उद्या जेव्हा विक्रांत आणि आरतीचं लग्न होईल तेव्हा कसं सांभाळणार आहोत आपण तिला? एकीकडे ती कोणाचं ऐकून घेत नाही आणि दुसरीकडे विक्रांत. त्याच्या मनाविरुद्ध जर काही झालं तर तो काय करेल याचा नेम नाही. परत त्याने जीव वगैरे द्यायचा प्रयत्न केला तर? तुला एक गोष्ट कळतेय का सार्थक? या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतोय? तुझ्या मम्मा पप्पांना, माझ्या आईला आणि तिकडे अमूल्याच्या आई आणि अण्णांना. हो, लहानांमुळे मोठे भरडले जात आहेत. आता सारिका या अवस्थेमधून कधी बाहेर येईल यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे माहिती? ती या अवस्थेमधून बाहेर आली तरी ती हे स्वीकारू शकेल का की विक्रांतशी तिचं लग्न कधीच होऊ शकणार नाहीये? सांग ना सार्थक, ती हे सगळं ऍक्सेप्ट करू शकेल? तू बोल ना काहीतरी. ती अशीच आहे का पहिल्यापासून? इतकी हट्टी? आद्या, सारिका तशीच आहे लहानपणापासून. ती उद्धट वाटते, पण तिला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर ती काही लपवत नाही, काही मनात ठेवत नाही. आणि ही तिची खरी बाजू. पण ती जेव्हा कशात गुंतली ना तर गुंततच जाते, वाहवत जाते ती. तुला सांगतो आद्या, लहानपणी आम्ही एक मांजर पाळली होती. ती मांजर हरवली. हिने आरडाओरड करून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. रस्त्यावर दिसेल ती मांजर घरी आणायची आणि माझी माऊ म्हणून सांभाळत बसायची. आपण काही दिवसात विसरतो, पण ती विसरायलाच तयार नसते. खूप दिवस लागले तिला यातून बाहेर पडायला. मग यावेळी सुद्धा तिला असेच खूप दिवस लागतील? माहित नाही, लवकर बरी झाली पाहिजे ती. सार्थक, पप्पांनी सांगितलंय की ही गोष्ट या घराबाहेर कोणालाच कळता कामा नये. पण अरे, मला वाटतंय की ऍटलीस्ट वेदांत दादाला तरी हे सगळं सांगितलं पाहिजे. हो, सांगायला तर हवं. हो ना? माझी खात्री आहे वेदांत दादा हे कोणालाच सांगणार नाही. मी सांगू त्याला हे? हो. आद्या, इतक्या रात्री फोन केलाय, सगळं ठीक आहे ना? दादा, अरे इकडे खूप मोठा गोंधळ झालाय. सारिका खूप खुश होती विक्रांत आणि आरतीचं लग्न मोडलं म्हणून. पण आम्ही तिला सगळं सांगितलं आणि मामा ऐक ना, ह्याला प्लीज सांग. हा मस्करी करतोय माझी. याला सांग ना, अशी मस्करी मला करत नाही आवडत. हे बघ दागिने, साडी सगळं रेडी आहे. फक्त मंगळसूत्र नाहीये.
आत्ता कशी आहे ती? झोपली आहे. पण दादा, तू हे कोणालाच सांगू नकोस हा. आम्हाला पप्पांनी सांगितलं या घराच्या बाहेर एक कोणालाच कळलं नाही पाहिजे. ठीक, नाही सांग. तुला काही लागलं तर फोन करा आद्या. हो चालेल, ठेवते. बाय. सुमन, चला चला चला, उशीर होतोय. हा बरं, दुपारी येतोय. आई, अण्णा, ताई, ताईडे ये इकडे लवकर. मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. माझं मेडिकलचं ऍडमिशन कन्फर्म झालंय. हो, खरंच अण्णा, आता मी पण मेडिकल कॉलेजमध्ये जाणार. आणि आजपासून माझा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू. येस. अरे अभिनंदन. आई किती छान. आई, हा घे पेढा. घरात सगळ्यात आधी तुला. का बरं? कारण मी अभ्यास करत असताना तू जागी असायचीस. आणि आम्ही काय हो? अण्णा, वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ए, हे काय नवीन? नेहमी मी तुझी मोठी ताई असल्यासारखी वागते ना, पण आज मला माझ्या मोठ्या ताईचा आशीर्वाद हवाय. मी काय आशीर्वाद देणार आहे तुला? एक गोड मिठी देते फक्त, घे. खूप 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 मोठी डॉक्टर हो. आणि आता दंगा मस्ती एकदम बंद. का अण्णा, दंगा मस्ती करणारे काय डॉक्टर होत नाहीत का? वेडी आहेस का तू? वेडी आहेस का तू? अगं, उलट मेडिकलची मुलं जितकी दंगा मस्ती करतात ना, इमॅजिन नाही करणार तुम्ही. हा, रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपतो कोण? जितका अभ्यास कठीण तितकी दंगा मस्ती धिंगाणा जास्त. आम्ही रात्री याची सायकल घ्यायचो आणि नागपूरभर फिरत राहायचो. कधी कधी ते पहाटे 6 वाजता येऊन झोपायचो. आपण सकाळी 9 वाजता क्लासमध्ये हजर. खरं सांगू का, अरे मेडिकलचा अभ्यास करण्याची खरी मजा असते ना, ती हॉस्टेलवरती राहूनच. मी एक सांगतो तुला, तू पण हॉस्टेलवरती राहा. घ्या, मला घरी राहायचंय म्हणून नागपूरचंच कॉलेज हवं होतं. आणि आता नागपूरचं कॉलेज मिळालंय तर अण्णा म्हणतात तू हॉस्टेलमध्ये जाऊन राहा. बरोबर आहे का तुझं? तू घरीच राहा. आज ना खरंच काय बोलावं मला कळतच नाहीये. आधी आरतीचं स्वप्न पूर्ण झालं, ती लेक्चरर झाली. आता अमूल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अमूल्या, तुझ्या अण्णांनी जशी लोकांची सेवा केली ना, तशीच तू ही लोकांची सेवा कर. हा, करणारच ती. खूप मोठी डॉक्टर होणार ती. काय हो मग, पण तरी मी तुमच्याकडूनच तपासून घेणार आहे. अण्णा सांगा ना ताईला. काही नाही, ही एकदा डॉक्टर झाली ना की मी तुम्हा दोघींना अजिबात तपासणार नाही. खूप त्रास देता तुम्ही. हो, मग अवघड आहे बाबा माझं. काही अवघड नाही. मी तपासून घेईन ग तुझ्याकडून. आई, तूच आहेस माझी. बरं अमूल्या, आता तुला भरपूर अभ्यास असणार आहे. आणि त्यात तुला कॉलेज, नोकरी सगळंच करायचंय.
पण या सगळ्यात तब्येतीची हेळसांड होता कामा नये. आणि माझ्या लग्नाची धावपळ पण करायची. आता बघ तू कसं सगळं मॅनेज करतेस ते. काही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज कर. वा, झाशीची राणी सगळं मॅनेज करणार. गुड गुड गुड. कम इन. सर, हे घ्या पेढे. पेढे का? काही चांगली बातमी आहे का? नाही असेल तर सांग, कारण मला गरज आहे त्याची. सगळीकडून नुसत्या वाईट बातम्या येत आहेत. सर, त्यासाठीच तर मी इथे. मी नेहमी चांगल्याच बातम्या घेऊन येते आणि त्यासाठीच हे पेढे घ्या. अगं पण बातमी काय आहे? सर, आधी तुम्ही पेढा तर घ्या. माझं लग्न ठरलं. म्हणजे अजून तारीख वगैरे ठरली नाहीये, पण त्यांनी होकार कळवलाय. ही चांगली बातमी आहे का? नाहीये का? काय सर, मला वाटलं तुम्ही खुश व्हाल की सतत बडबड करणारी, डोकं खाणारी ब्याद आहे ना एकदाची जाईल. चल बरं आहे, कमीत कमी तुला कळलं तरी की तू ब्याद आहेस. सांगितलीस बातमी, थँक्यू. आता जातो. सर, सॉरी 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 सर, मी गंमत करत होते. पण चांगली बातमी आहे. माझ्या मेडिकल एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागला आणि मला नागपूरचंच कॉलेज मिळालं, अगदी माझ्या मनासारखं. हो, ही चांगली बातमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सर, आता तरी पेढा खा. म्हणजे आता तुझं कॉलेज सुरू होणार आणि तू ही नोकरी सोडणार. अच्छा, तो ही गुड न्यूज आहे की तू इथे परत नोकरी करणार नाहीस आणि यासाठी हा पेढा दिलास ना तू. नाही नाही नाही, म्हणजे माझं कॉलेज जरी सुरू झालं ना तरी मी नोकरी नाही सोडणार. म्हणजे कॉलेज सुरू व्हायला अजून वेळ आहे ना. आणि जरी माझं कॉलेज सुरू झालं ना तरी मी नोकरी नाही सोडणार. पण त्यासाठी मला तुमची परमिशन हवी. कसली परमिशन? ऍक्च्युली सार्थक दादा आणि आद्या वहिनी आलेत का हे त्यांनाही विचारायचं होतं. अमूल्य, इथे ना कोणी दादा वहिनी येत नसतात आणि कोण आलं कोण नाही हे बघणं माझं काम नाहीये. बरं, कसली परमिशन हवी ते सांग. सर, मी म्हणत होते माझं कॉलेज सुरू झालं ना तेव्हा मी ऑफिसला लेट येत जाईन आणि उशिरापर्यंत इथेच बसत जाईन, पण पूर्ण काम कंप्लीट करूनच घरी जात जाईन. सी अमूल्य, हे सोपं नाहीये. हा काय कोणता पार्ट टाइम कोर्स नाही. तू मेडिकलला ऍडमिशन घेतेस. टाइम टेबल बघितलंस का? जेवायला पण वेळ मिळणार नाही तुला. आणि आमच्या इंजिनिअरिंग पेक्षा ना जास्त अभ्यास असतो MBBS मध्ये. हो सर, मला कल्पना आहे. म्हणजे मला अण्णांनी पण समजावलं. त्यांनाही वाटतं की हे शक्य नाही. पण सर, मी काय म्हणते, आपण एकदा प्रयत्न करून बघू ना. अहो, असे कितीतरी लोक आहेत सर ज्यांनी पार्ट टाइम जॉब करून MBBS पूर्ण केलं. सो मला फक्त एक चान्स द्या तुम्ही. आणि समजा नाही जमलं ना तर मग मी ही नोकरी सोडून देईन आणि फुल टाइम कॉलेज करेन. पण सर प्लीज, मला आत्तासाठी ना फक्त तुमचा सपोर्ट हवाय. एकदा मी डॉक्टर झाले ना मग मी सगळ्यांना सांगेन की मी तुमच्यामुळे डॉक्टर झाले. आणि सगळ्यांना हे पण सांगेन की वेदांत वानखेडे माझे आधारस्तंभ होते आणि त्यांनी माझी खूप मदत केली.
बरं ठीक आहे सर, येते मी. दादा आणि म्हणजे आद्या मॅडम आणि सार्थक सर, त्यांना पण पेढे द्यायचे. मी ऍक्च्युली सगळ्यात पहिले तुम्हालाच पेढा दिला. येते मी.